नमस्कार एओशन, स्वागत आहे आपलं मराठी एओसी ऑप्शन चेनच्या चॅनल वरती। आज आपण करणार आहोत पोस्ट मार्केट 2 जुलै 2025 चा। ठीक आहे, तर आपण 9:30 वाजलेले आहेत। आपण 9:15 ला मार्केट चालू होतं, पण आपण ट्रेड करतो 9:30 नंतर। आपण शिफ्टिंगला कन्सिडर करतो 9:20 ची आणि त्याच्यानंतर आपण ट्रेडिंगला चालू करतो। आता डायरेक्ट आपण 9:30 टाइम केलेला आहे आणि जर आता बघितलं तर मला शिफ्टिंग काय दिसते, दोन्ही शिफ्टिंग जर चेक केली तर रेजिस्टन्स साइड मध्ये काही शिफ्टिंग नाहीये, सपोर्ट साइड मध्ये पण काही शिफ्टिंग नाहीये। तर माझे प्रिफरेबल ट्रेड कुठले कुठले असतील, एक तर माझा 25,600 चा रेजिस्टन्स आणि 25,550 च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड। जर ही अशी जर बनलं राहिलं तर ठीक आहे, 25,600 च्या सपोर्ट वरनं पण कॉलचा प्रयत्न करू शकतो आपण, जर समजा शिफ्टिंग मध्ये काही चेंजेस झाले नाही तर। 9:30 झालेत, ह्याच्यानंतर आपण डाटा चेक करूया। ह्याच्यानंतरची दुसरी कॅन्डल चेक करू आपण की दुसरी कॅन्डल खाली क्लोज झाली तर आपण इथनं कॉलचा ट्रेड बनवणार का नाही बनवणार। ठीक आहे, आता सपोर्ट मध्ये काय होतंय, आपण सपोर्ट साइडची वीकनेस जर चेक केली तर सपोर्ट साइडला अजून काही वीकनेस दिसत नाहीये, पण ओआय जो आहे 25,500 ला 100% दिसतो। आपण त्याला चेक करूया। त्याचे पर्सेंटेज ग्राफला क्लिक केल्यानंतर पर्सेंटेजचा ग्राफ कुठे दिसेल तुम्हाला, ओआय वरती क्लिक केल्यानंतर पर्सेंटेजचा ग्राफ दिसतो। ठीक आहे, पर्सेंटेजच्या ग्राफ मध्ये काय दिसतंय, काय इन्क्रीजिंग होतंय का, ओआय 100% आहे। आपल्याला व्हॉल्यूम बघायचं, व्हॉल्यूम इन्क्रीजिंग आहे का नाहीये, डिक्रीजिंग आहे। ओआय चेंज इन्क्रीज होतोय, डिक्रीजिंग होतं, परत इन्क्रीज होतोय। व्हॉल्यूम मध्ये थोडंसं डिक्रीजिंगच आहे, पण याला आपण इन्क्रीजिंग मानणार नाही। ठीक आहे, तर आपल्याला 550 च्या सपोर्ट वरनं एकदा कॉलचा ट्रेड आपण करू शकतो। आयदर आपल्याला 600 चा रेजिस्टन्स भेटला तर पुढचा ट्रेड करू शकतो। 550 च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड बनत नाही, कारण आपल्याला सपोर्ट मध्ये खाली वीकनेस जर जास्त वाढली तर आपण पुढचा ट्रेड करू शकतो, नाहीतर नाही करू शकत। ठीक आहे, पुढे जाऊया, चेक करूया। मार्केट आले सपोर्ट वरती 10:06 आपण 10:06 जाऊया, चेक करू 10:06 डाटा काय सांगतो, आपल्याला कॉल घेऊ शकतो का आपण। 10:06 काय दिसतंय आपल्याला, सपोर्ट जो वरती होता 25,600 ला तो शिफ्ट होतोय खाली, म्हणजे 25,500 ला। तर आता आपण कॉलचा ट्रेड करणार का नाही करणार, कारण काय झालंय, डाटा चेंज झालाय। डाटा चेंज झाल्यानंतर सगळ्यात पहिला आपण प्राधान्य कशाला देतो, शिफ्टिंगला देतो। शिफ्टिंग जर आपली बेरीज झाली असेल तर आपण कॉलचा ट्रेड करणार नाही। आता आपल्याला काय दिसतंय, जर समजा 550 च्या रेजिस्टन्सला जरी आला, म्हणजे मार्केट जर 25,550 चा रेजिस्टन्स काय आहे 25,562, इथनं आपण पुढच्या ट्रेडसाठी प्रयत्न करूया। ठीक आहे, कारण आता कॉलचा ट्रेड तर घेणार नाही। ठीक आहे ना, आता चेक करूया आपण रेजिस्टन्सला गेल्यानंतर आपण पुढचा ट्रेड बनतोय का। मार्केट खाली चाललंय, ते किती वाजताची कॅन्डल आहे, 10:36। 10:36 काय झालं चेक करूया आपण। 10:36 मार्केट सपोर्ट पूर्णपणे खाली शिफ्ट झालेला आहे। आता मला सांगा, मार्केट आहे 500 च्या रेजिस्टन्सला, 500 रेजिस्टन्स वरनं आपण पुट घेऊ शकत होतो, पण कॅन्डलला आपल्याला रिटेस्टची वाट बघावं लागेल। रिटेस्ट जर नाही भेटला तर आपण ट्रेड करणार नाही। ठीक आहे, आता रिटेस्टची वाट बघूया। रिटेस्टला आल्यानंतर आपण डाटा जर आपला व्यवस्थित असेल तर आपण एक पुढचा ट्रेड करू शकतो। मार्केट आलंय 500 च्या सपोर्टला, किती वाजता आलंय, 11:18। 11:18 11:18 सपोर्ट वरनं आपण कॉलचा ट्रेड करू शकतो का नाही करू शकत, का, कारण रेजिस्टन्स जो आहे 25,600 ला होता तो पण खाली होतोय। म्हणजे दोन्ही साइड मध्ये काय दिसते तुम्हाला, रेजिस्टन्स खाली शिफ्ट झाला, सपोर्ट पण खाली शिफ्ट झाला आणि सपोर्ट अजून खाली शिफ्ट व्हायचा प्रयत्न करतोय। म्हणजे मार्केटमध्ये काय ब्लड बाथचा सिच्युएशन आहे आणि आपल्या दोन्ही शिफ्टिंग रेड असे आहेत। दोन्ही जर रेड शिफ्टिंग असेल तर आपण काय करतो, कॉलचा ट्रेड अवॉइड करतो। ठीक आहे, तर आपण कॉलचा ट्रेड न करता आपण पुटचा ट्रेड करू शकतो, जर आपल्याला टॉप भेटला तर। आता आपल्याला कुठला टॉप पाहिजे, ऍटलीस्ट 25,500 चा टॉप पाहिजे आपल्याला पुट घेण्यासाठी, कारण आपला जो सपोर्ट होता तो 450 वरती जायला दिसत आहे। ऑलमोस्ट ओआय चेंज 100% शिफ्ट झालेला आहे। ठीक आहे, आपण चेक करूया 500 च्या रेजिस्टन्सला गेला तर आपण पुटचा ट्रेड घेऊया। आपण चेक करू थोडासा डाटा इथे 12:51 काय सपोर्ट मध्ये काही चेंजेस झाले का, सपोर्ट स्ट्रॉंग झालाय का, 12:51 सपोर्ट स्ट्रॉंग झालाय का नाही झालाय। रेजिस्टन्स वरनं खाली शिफ्ट होतं, हे 99% 100% पण होईल, त्याच्यामुळे इथनं आपल्याला कॉलचा ट्रेड करायचा नाहीये। ठीक आहे, आपल्याला 500 च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड करायचा। लेट्स सी, मार्केटने कॅन्डलला क्लोज दिले इथे किती वाजता, 1:12। 1:12 काय दिसतंय आपल्याला,
रेजिस्टन्स 500 वरती पूर्णपणे शिफ्ट झालाय, सपोर्ट खाली आलेला आहे, ओआय चेंज. इथे पर्सेंटेज ग्राफ चेक करूया, वाढतोय का काय होतंय. इथे जर चेक केलं तर आपण काय काय दिसतंय आपल्याला, व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय, ओआय पण इन्क्रीज होतोय, ओआय चेंज 100% येऊन बसलाय. म्हणजे सपोर्ट आपला खाली शिफ्ट झालेला आहे. तर आपण इथून पुढचा ट्रेड प्रिफर करणार होतो, पण त्याने पण रिटेस्ट दिलेली नाही. ठीक आहे, आपल्याला रिटेस्ट भेटला तर आपण ट्रेड करू शकतो. आणि अशा प्रकारे 2 वाजलेले आहेत. तर आज आपल्याला जर प्रॉपर रिटेस्टचा ट्रेड जर केला तर एकही ट्रेड मिळालेला नाहीये. ठीक आहे, तर आजचा 1 दिवसामुळे आपण जे 6 महिने जे लावलेत प्रॅक्टिस करायला, जी सवय लावायला, ती 1 दिवस जर ट्रेड नाही भेटला म्हणून आपण ती सवय तोडायची नाहीये. जर आज आपल्याला ट्रेड नाही भेटला तर काही हरकत नाही, आपण प्रॉफिटेबलच आहोत. कारण जर समजा रनिंग कॅन्डल मध्ये ट्रेड घेतला असता तर आपले लॉस होण्याचे चान्सेस वाढले असते. त्याच्यामुळे आपल्याला रिटेस्टची वाट बघणं गरजेची होती, तर ती आपल्याला भेटलेली नाहीये. ठीक आहे, धन्यवाद. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.